नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत बटाट्याची एक नवीन रेसिपी शेअर करणार आहेत. ती म्हणजे आपण जेव्हा उन्हाळ्यामध्ये बटाट्याचा कीस करतो आणि तो वाळवून ठेवतो, तसेच तो कीस आपल्याला वर्षभर पुरतो. आपण त्याचा कधी चटणी म्हणून यूज करतो किंवा उपवासालाही तळतो. तर त्याच बटाट्याच्या किसाची आज मी भाजी दाखवणार आहेत. आपल्याला बटाट्याचा कीस घ्यायचा आहे. तो आपल्याला 5 मिनटं पाण्यात मस्त असा भिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कीस आपला तयार होतो. त्यानंतर यामध्ये मी 2 मोठे कांदे चिरून घेतले आहे, 1 वाटी वाटाणा, कोथिंबीर आणि ठेचलेला लसूण घेतला आहे. तसेच आता भाजीला आपण फोडणी करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये मी 3 चमचे तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये मी जिरे, मोहरी तसेच ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. हिरव्या मिरच्या ह्या मी उभ्या कट करून घेतलेल्या आहे, जास्त बारीक कट केलेल्या नाहीत. त्यानंतर कांदा घालून घेतला आहे आणि तो आपल्याला मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतल्यानंतर आपण यामध्ये लगेचच वाटाणा घालून घेणार आहोत. वाटाणाही आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असा परतवायचा आहे. आपला कांदा आणि वाटाणा परतवून तयार झाला आहे. आता आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत. अर्धा चमचा धना-जिरा पावडर घातली आहेत. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये लगेचच भिजवलेला कीस घालून घेणार आहोत. लक्षात ठेवा, किसामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. कोथिंबीर घातली आहेत. कीस घालून भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. ज्यावेळेस आपल्याकडे भाजीला काही नसते, अशा वेळेस तुम्ही बटाट्याच्या किसाची भाजी अगदी 5 मिनिटात बनवू शकता. ही भाजी बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि घरात असलेल्या साहित्यात ही भाजी बनवली जाते. तसेच खायलाही खूप टेस्टी लागते. दरवेळेसच्या बटाट्याच्या भाजीपेक्षा कधी आपण अशी भाजी ट्राय केली तर तीही सगळेजण आवडीने खातील. एकदा आपण 5 मिनटं वाफ भरवून घेणार आहोत. झाकण ठेवून मी वाफ भरवून घेतली होती. आता मी झाकण काढून घेतलं आहे. मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आहे ना अगदी झटपट होणारी रेसिपी, तसेच खायलाही खूप टेस्टी लागते. यामध्ये मी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. खायला तर एक नंबर लागते. तुम्हीही ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.